तर बघू शकता तुम्ही आपली स्लिंग बॅग रेडी आहे। खूप छान स्लिंग बॅग आपली रेडी झालेली आहे। हे बघा खूप मोठं आतमध्ये पॉकेट आहे आणि कुठूनही तुम्हाला शिलाई वगैरे दिसणार नाही। एकदम फिनिशिंगने आपली बॅग रेडी झालेली आहे। त्याच्यानंतर इथे एक समोरून तुम्हाला एक पॉकेट आहे, हे बघा। त्याच्यानंतर या साईडने सुद्धा तुम्हाला एक पॉकेट आहे। तर असे 3 पॉकेटची तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हॅपी न्यू इयर। तर तुमच्या या वर्षी तुम्ही जे काही ठरवलेलं आहे ते सगळे स्वप्न तुमच्या पूर्ण हो आणि तुमच्यासोबत माझी सुद्धा। तर आपण आतापर्यंत बॅग स्टिचिंग, ड्रेस कटिंग, 5 वर्षाच्या मुलीचा ड्रेस, नंतर डिझायनर पर्स वगैरे याचे व्हिडिओ बघत आलो आहोत। तुम्ही जर बघितले नसतील माझे हे सगळे व्हिडिओ तर तुम्ही नक्की वॉच करा। तुम्हाला खूप याच्यामधून इन्फॉर्मेशन मिळेल आणि शिकायला मिळेल। तर आपण आज स्टिच करणार आहोत या कपड्यापासून छानशी सुंदर पर्स। तर आपण ही पर्स जी तयार करणार आहोत आता ती तुम्ही बाहेर कुठेही घेऊन जाऊ शकता, लग्नाला वगैरे कुठेही जाताना तुम्ही ती पर्स कॅरी करू शकता। अशी छान डिझाईनची आपण आज पर्स बनवणार आहोत। तर त्यासाठी मी यूज करते आहे ही फॉर्म शीट। हा फॉर्म माहिती का तुम्हाला, जो साडीमध्ये वगैरे येतो ना तो आहे। मी फॉर्म विकत आणत नाही, कारण आपल्या साडीमध्ये ड्रेसमध्ये येतच असतात आणि मी जे तुम्हाला सांगते ते स्वतः मी करत असते। त्याच्यामुळे मी त्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करते। आणि मोठ्या बॅग्स वगैरे पिशव्या मी ज्या काही स्टिच करते त्याच्यामध्ये मी पोतडीचाच उपयोग करते, कारण ते वर्षानुवर्ष टिकतात आणि रियुजेबल असतात, धुवून सुद्धा आपण वापरू शकतो सारखे। तर आपण या फॉर्मपासून बनवूया पर्स छानशी। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझं चॅनल बघत असाल तर नक्की माझे सगळे व्हिडिओ वॉच करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच क्रिएटिव्ह वस्तू तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा। जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंटसुद्धा करा आणि लाईक करा। तर चला मग आपण बनवूया छानशी सुंदर पर्स। आपण हे 2 पीस घेतलेले आहेत। स्लिंग बॅग शिवायची आपल्याला आज, तर हे 2 पीस घेतलेले आहेत। तर याची उंची जी आहे ती आहे 17.5 इंच आणि याची रुंदी जी आहे ती आहे 11.5 इंच आणि हे जे छोटं पॉकेट आहे त्याची उंची जी आहे ती आहे 5 इंच आणि जी रुंदी आहे ती पण आहे 5 इंच। तर याचं आपल्याला कॉईनचं पॉकेटवरती अटॅच करायचं आहे। नंतर हे जे आपण याला मी क्विल्टिंग करून घेतलेलं आहे, अशी क्विल्टिंग तुम्हाला करून घ्यायची। त्याच्यानंतर याला फोल्ड करायचं, समान फोल्ड करायचं बरोबर एकावर एक ठेवून आणि त्याच्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत मधून। व्यवस्थित याला एकावर एक ठेवून कट करून घ्यायचं आहे। हे बघा मी कट करून घेतलेला आहे। याच्यानंतर आपल्याला काय करायचं, एक पीस साईडला ठेवायचं, एक पीस घ्यायचा, त्याला वरतून 2 इंच मार्क करायचं आहे, साईडून पण 2 इंच मार्क करायचं आहे आणि या साईडने देखील 2 इंच मार्क करायचं आहे आणि याला कट करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये जीप अटॅच करून घेणार आहोत। हे बघा याच्यात मी रनर इन्सर्ट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या खाली पॉकेट अटॅच करण्यासाठी एक लाइनिंगचा कपडा घ्यायचा आहे। लाइनिंगचा कपडा हा हे बघा असा 11 इंच या साईडने, 11 इंच रुंदी आणि 10 इंच लांबीचा तुम्हाला लाइनिंगचा कपडा घ्यायचा। हे बघा मी ते पॉकेट रेडी करून घेतलेला आहे। हे बघा आपलं एक पॉकेट रेडी झालेला आहे। आपल्याला आता सेम दुसरं पॉकेट रेडी करून घ्यायचं आहे। तर हे पॉकेट आपण मागून कपडा अटॅच करून जॉईन केलेला आहे। आता आपण दुसरं पॉकेट वेगळ्या पद्धतीने जॉईन करू, त्याच्याने तुमचे रफ पॅचेस जे असतात ते दिसणार नाही। तर हे बघा सेम आपल्याला वरतून 2 इंच कट करून घ्यायचं आहे। 2 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। तर ते आपण चेन अटॅच करून घेऊ। हे बघा हे आपल्याला चेन अशी ठेवायची आहे उलट, आणि त्याच्यावरती आपण हा लाइनिंगचा कपडा जो कट केलेला आहे तो त्याच्यावरून ठेवायचा आहे असा, आणि इथून आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। हे बघा आपण शिलाई लावून घेतलेली आहे। आता आपल्याला हा जो कपडा आहे आणि ही जी चेन आहे ती अशी आतमध्ये दुमडायची आहे। हे बघा इथून तुमचे काहीच धागे दोरे दिसणार नाही, तर तुम्ही या पद्धतीने पण चेन लावू शकता, पॉकेट तयार करू शकता। त्याच्यानंतर इथून आपल्याला दाब स्टिच देऊन घ्यायची आहे। इथे आपण दाब स्टिच देऊन घेणार आहोत। त्याच्यानंतर जे आपण वरचं कपडा कट केलेला होता तो इथे असा अटॅच करून दाब स्टिच देऊन घेऊ आणि त्याच्यानंतर इथून साईडने पण शिलाई लावून घ्यायची आहे। किंवा तुम्ही ही चेन अटॅच केल्यानंतर थांबा मी हे बघा आपण दाब स्टिच देऊन घेतलेली आहे वरून। आता आपण हा जो कपडा कट केलेला होता तो इथे
स्टिच करून घेणार आहोत. हे बघा आपण हे वरचं पण जॉईन करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे शिलाई लावायच्या आधी दाब स्टिच द्यायच्या आधी हा जो लाइनिंगचा कपडा आहे तो याच्यावरती ठेवायचा आहे. हे बघा असा थोडंसं फोल्ड करून आणि याच्यावरून दाब स्टिच देऊन घ्यायचे आहे आणि साईडने पण शिलाई लावून घ्यायची आहे. हे बघा हे आपले दोन्ही पॉकेट रेडी झालेले आहे, हे पण आणि हे पण. तर त्याच्यानंतर आपल्याला हे वरती जे कॉईन पाऊच असतं ते लावायचं आहे. त्याच्यासाठी आपण हे कट केलेला होता कपडा, तो मी तुम्हाला आधी दाखवलेला. तर हे बघा ही चेन रेडी करून घेतलेली आहे, ती इथे जॉईन करायची आहे किंवा तुम्ही अशी पण जॉईन करू शकता, तुम्हाला हवी तशी जॉईन करू शकता. आता मी वरून 1 इंच, हे 1 इंचाचीच पट्टी आहे तर 1 इंच कट करून घेत आहे चेन जॉईन करण्यासाठी. चेन जॉईन करण्यासाठी मी आता हे बघा इथून ही चेन अटॅच करून घेते. बघा आपली चेन अटॅच झालेली आहे इथे. आता आपण दाब स्टिच देऊन घेऊया. दाब स्टिच देऊन घेतलेली आहे आपण. तर आपल्याला हे जे वरचं आपण कट केलेलं ते इथे जॉईन करून घेऊया. बघा हे पण मी जॉईन करून घेतलेलं आहे. तर आपण इथे पण दाब स्टिच देऊन घेऊया. आपल्याला काय करायचं आहे बघा, हे पॉकेट आपल्या इथे रेडी आहे. तर याच्यावरती हे जे आपण लाइनिंगचा कपडा कट केलेला होता तो लावायचा आहे. वरतून असं जॉईन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा आतमध्ये असा दुमडून घ्यायचा आहे आणि इथून दाब स्टिच देऊन चारी साईडने स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा हे आपण वरून जी शिलाई लावून घेतलेली आहे ना, इथून परत आपल्याला वरूनच अशी शिलाई लावून घ्यायची आहे. थोडासा 1 इंच पार्ट सोडायचा आहे आणि तिथून आपण हे पॉकेट पलटून घेणार आहोत. हे बघा ही साईड आपण खुली ठेवलेली आहे, इथून आपण पॉकेट पलटून घेणार आहोत. हे बघा आपलं हे पॉकेट सुद्धा रेडी आहे. पाठीमागून एकही शिलाई दिसत नाहीये. हे बघा छान कॉईन पॉकेट आपलं रेडी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याचा एक पार्ट घ्यायचा आहे आणि इथून खाली 2 इंचावरती मार्क करायचं आहे. तर हे बघा आपलं पॉकेट रेडी आहे, काहीही शिलाई दिसत नाहीये पाठीमागे. आता हे पॉकेट आपल्याला इथे अटॅच करायचं आहे. तर त्यासाठी आपण आधी हे बघा इथून अशी शिलाई लावायची, नंतर इथे पलटायचं आहे आणि इथून दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. हे बघा मी इथून शिलाई मारून जॉईन करून घेतलेलं आहे पॉकेट. आता असं पलटायचं आहे आणि इथून दाब स्टिच देऊन घ्यायची आहे. आता आपण हे बघा हे 2 पीस घेतलेले आहेत. हे 2 पीस घेतलेले आहे मी. त्याची रुंदी जी आहे ती आहे 11 इंच आणि लांबी जी आहे ती आहे 9 इंच. तर हे 2 पीस मी घेतलेले आहे. ती आपण इथे चेन अटॅच करणार आहोत. आता एक पार्ट साईडला ठेवायचा आहे, हा दुसरा पार्ट घ्यायचा आणि त्याच्यावरती ही चेन जी आहे ती उलट ठेवायची आहे. उलट ठेवल्यानंतर याचा एक पार्ट घ्यायचा आहे, जे आपण 2 लाइनिंगचे कपडे कट केलेले आहे आणि तो एक पार्ट याच्यावरती असा ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. आता आपण ही जी अटॅच करून घेतलेली आहे लाइनिंगच्या कपड्यासोबत ती अशी उलट करायची आहे बघा अशी, आणि याच्यावरती आपण वरून अशी दाब स्टिच देऊन घ्यायची. याच्यावरून अशी दाब स्टिच देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आपण हा दुसरा पीस घ्यायचा आहे, तो या चैनीवरती उलट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा लाइनिंगचा कपडा ठेवायचा आहे आणि स्टिच करून घ्यायचा आहे. हे मी 1.5 इंचाची इथे बॉक्स रेडी केले. तसेच बॉक्स आपल्याला इथून पण रेडी करायचे. त्याआधी आपण स्पेशल वेगवेगळी इथून या साईडने पर्सला शिलाई मारायची आणि इथून या साईडने पर्सला शिलाई लावायची.
आता हे जे आपण चौकोनी चारी बाजूने कट करून घेतलेले आहे ते आपण अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जॉईन करून घेणार आहोत. हा कोपरा त्याच्यानंतर बॅगेचे हे कोपरे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे. आणि ही ते शिलाई मारताना एवढी मी शिलाई ठेवलेली आहे, तिथून आपल्याला बॅग उलट करायची आहे. तर आपण हे चारी कोपरे स्टिच करून घेऊया. हे बघा, आपण बॅग जी आपली ती पलटी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आतमधला जो कापड आहे तो पलटी केल्यानंतर इथून असं स्टिच करून घ्यायचा आहे. स्टिच करून घेतल्यानंतर हे आतमध्ये असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे कापड. हे बघा, छान सेट झालेलं आहे कापड आतमध्ये. नंतर हे कोपरे वगैरे बॅगेचे सगळे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे. आणि हो, याला जे कॉईन पॉकेट लावलेलं होतं आपण ते पॉकेट त्यासाठी. तर हे बघा, आपली ही बॅग रेडी आहे. आता आपल्याला याला बंद लावायचे आहे. हे बघा, किती सुंदर बॅग आपली रेडी झालेली आहे. हे बघा, आम्ही असा ब्लॅक बेल्ट होता माझ्याकडे, तर बॅगेला बेल्ट मॅच होते, त्याच्यामुळे मी ब्लॅकच घेतलेला आहे. तुमच्याकडे जर रंगीत तुम्ही वेगळ्या रंगाची बॅग शिवत असाल तर तुम्ही त्याच कापडाचे बेल्ट तयार करायचे आहेत. तर हे 52 इंचाचा मी बेल्ट घेतलेला आहे. आणि ते हे बघा, हे जे दोन्ही चैनीमध्ये अंतर आहे ना, तिथे असं थोडासा फोल्ड करून या साईडने सेट करायचं आहे, शिवून घ्यायचं आहे. आणि ही दुसरी बाजू या साईडला स्टिच करून घ्यायचं आहे. तर चला मी स्टिच करून घेते. तर आपली ही स्लिंग बॅग कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, किती सुंदर आपली स्लिंग बॅग रेडी झालेली आहे. खूप छान 3 खणांची ही स्लिंग बॅग आपली रेडी झालेली आहे. तर हे बघा, कॅरी करून दाखवते तुम्हाला. हे बघा, किती छान दिसते. खूप छान आपली बॅग रेडी झाली. तुम्ही अशी पण घेऊ शकता तिला. हे बघा मध्ये. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला, कारण तुमच्या एका लाईकमुळे आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळत असतं. आणि आज तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. चला, बाय बाय.